आता सकाळचे 10 वाजले। मी आता प्रसाद सरकार मंगरगाला उभा आहे। अमनचा कॉल वगैरे आला होता, तर चला बघूया पुढे नेतोय मिसळ खायला, जाऊया। तर आपण आलो आहे कैलास मिसळला। नक्की ऍड्रेस काय आहे अमन इथला? कैलास मिसळचा ऍड्रेस आहे मुक्त विद्यापीठ रोड, विसेमळा, गोवर्धन, ट्रम्पोलिन पार्क पासून आतमध्ये। तर बघूया चला कैलास मिसळ मध्ये कशा प्रकारे बनली। तर मित्रांनो, कैलास मिसळ तर अभिषेक जाधव आहे, त्याचे ओनर आहे। तर माझा मित्रच आहे। आता त्यांनी लेटेस्ट बिझनेस वगैरे चालू केला आहे। तर थोडी कैलास मिसळच्या बद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या ना आपल्याला। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। कैलास मिसळ हा नाशिकचा ब्रँड आहे। आमच्याकडे आत्ता रिसेंटली हिरवी मिसळ, त्याच्यानंतर कांदा भजे, लस्सी आमची गुलाब फ्लेवर आहे, रोज फ्लेवर लस्सी आहे। ची नाशिकमध्ये मिसळचे क्रेज वाढते किंवा नाशिकचं एक कल्चर आहे मिसळ प्रेमींसाठी नाशिक खास ओळखलं जातं। नाशिक म्हणजे मिसळ आणि मिसळ म्हणजे नाशिक, अशी जगभरात नाशिकची ओळख झालेली आहे। जसं वाईन कॅपिटल नाशिकला समजलं जातं, तसंच आता मिसळ कॅपिटल सुद्धा नाशिकला समजलं जातं। अशा या मिसळच्या दुनियेत आम्ही कैलास नावाचा हिरव्या मिसळचा ब्रँड घेऊन आलेलो आहे, जो नाशिककरांच्या सेवेत 22 तारखेपासून रुजू झालेला आहे। आपल्या हॉटेलचा टायमिंग वगैरे काय? साधारण 9 वाजेपासून तर 2:30 वाजेपर्यंत। तर नाशिककरांनो, इथे नक्की विजिट वगैरे करा। आपल्या फ्रेंड सर्कल वगैरे यांना सांगा व आपल्या फॅमिलीला पण सांगा। तर चला मिसळ ट्राय करूया। विलास 3 मिसळ आण। तर मित्रांनो, तुम्ही इथे ॲम्बियन्स वगैरे तर बघितले असाल। तर आपली कैलास मिसळ आहे, चला आपण ट्राय करूया। तर बघूया काय काय मिसळ सोबत। मिसळ आहे, कांदा भजी, लस्सी आहे, रस्सा आहे, तरी आहे, एकदम तिखट तरी आहे, त्यासोबत पापड आहे, दही आहे। तर आपण ट्राय करणार आहे, तर चला बघूया, आपण ट्राय करूया। कशी मिसळ? एकदम मस्त रस्सा। बघूया। एकदम तिखट, जशी मला हवी होती तशी। आकाशला तर जास्तच लागली आहे, डोळ्यातनं पाणी येतं त्याच्या, पण एकदम अशी दुधासारखी रसरशीत। माझ्याकडे शब्द नाहीत मिसळ कशी सांगायला। तुम्ही येऊ शकता, ट्राय करू शकतात। बघूया त्याच्यावर मला एक लस्सी पिऊ द्या। एकदम गोड आणि गुलाबासारखं। या तुम्ही पण ट्राय करा, खूप छान मिसळ आहे। मी आता खातो। हाय मित्रांनो,
आज मी तुम्हाला कैलासी मिसळ यांच्याबद्दल थोडं सांगतो. मी आत्ता विजिट वगैरे केली इथे, व्हिडिओ वगैरे शूट केला आहे. तर अभिषेक म्हणून मुलगा आहे, तर त्यांनी आत्ता लेटेस्ट नवीन बिझनेस चालू केला आहे, कैलासा मिसळ नाशिकमध्येच आहे. तर तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे तर टाकणार आहे. थोडी कैलासा मिसळची याची थोडी क्वालिटीची थोडी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. मी आत्ता ट्राय केली, हिरवीगार मिसळ आहे. तर थोडी तिखट आहे स्टार्टिंगला, तसं लिंबू वगैरे पिळला. त्याच्यामध्ये मी थोडंसं दही वगैरे टाकलं आहे. दही वगैरे टाकलं तर थोडी क्वालिटी वगैरे मस्त आहे. त्याच्यासोबत पापड पण आहे. पाव तर रेग्युलर जातोच आपला. तर त्याच्यामध्ये लस्सी वगैरे होते. लस्सी तर जबरदस्त आहे इथली. त्याच्यासोबत मी मूग भजी पण खाल्ले. मूग भजी पण एकदम कुरकुरीत आहे, कारण की माझ्या शूटिंगला थोडा टाईम झाला होता, त्याच्यामुळे त्याची थंड झाल्यामुळे ना थोडी तरी पण त्याची कुरकुरीत चव वगैरे लागली त्याची. तर क्वालिटी वगैरे तर मस्तच आहे. तर मित्रांनो, मी जशी मिसळ ट्राय केली, तर आपल्या नाशिककरांनी तुम्ही पण इथे विजिट वगैरे करा. तुम्हाला मिसळ वगैरे कशी लागली मला कमेंट्समध्ये वगैरे सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सर, आपण कैलासा मिसळ विजिट वगैरे केली, तर क्वालिटी वगैरे कशी आपली मिसळ? मी डॉक्टर संतोष. आरोग्यदायी मिसळ आहे अजिबात, म्हणजे ग्रीन मिसळ. स्प्राउटचा आम्ही पेशंट लोकांना सांगतोच की तुम्ही मटके खा. तर अतिशय योग्य प्रमाणात सगळं मसाल्यांचं मिश्रण आहे. मिसळचा त्रास तर होणारच नाही, पण आरोग्याला फायदा होईल अशी मिसळ आहे. आणि इथलं ॲम्बियन्स, हिरवळ, इथलं मेंटेन्स, स्टॉप, हा सगळं उच्च कृतीची इथं त्यांनी मॅनेजमेंट केलेली आहे. याच्या करता जाधव साहेबांचं अभिनंदनच केलं पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी. तर सर, आपल्याला जसं मिसळ आहे, लस्सी, त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला आवडलं काय? प्रत्येक गोष्ट अतिशय उत्कृष्ट दर्जाची आणि चवीची. कोणत्याच गोष्टीला ही चांगली नाही वाईट असं म्हणू शकत नाही, इतका सगळा उच्च कृतीचा दर्जा आहे. थँक्यू सर. वेलकम. आपल्याला ना इथे सचिन मयूर मित्र भेटले, तर मिसळची क्वालिटी वगैरे कशी आपण तर चरून चेक करूया. एकदम बेस्ट आहे दादा, आणि स्पायसी वगैरे एकदम मीडियम वगैरे आहे. स्पेशल काय आवडलं तुम्हाला? स्पेशल म्हणजे चवच एक वेगळी होती असं. सर, तुम्हाला काय बोलतो त्याच्याबद्दल? मयूर सर, एकदम बेटर टेस्ट भेटली आतापर्यंत मी जिथं पण खाल्ले. तर आणि पावची जी क्वालिटी ती पण एक नंबर आहे. तर आम्ही आलोय, आम्हाला तर एकदम बेटर वाटले. तुम्ही पण व्हिजिट द्या. धन्यवाद.